तसं मग इनवा काचमध्ये सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. आपल्याकडून आपल्या आरक्षण योद्ध्याला कवडी मात्रही त्रास झाला नाही पाहिजे याची दक्षता सर्वांनी घ्यायची. आणि फोटोशूट कृपया हात जोडून माझी सर्वांना विनंती आहे. आपल्या काटेपिंपळगावच्या सर्व तरुण वर्गांना माझी विनंती आहे, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्याकडून शिस्तीचं उल्लंघन या ठिकाणी होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि दादांना समोर येण्यासाठी आपण जो डी झोन सोडलेला आहे त्यात फक्त विद्यार्थिनीच असतील, बाकी कोणीही समोर येण्याची कृपा करायची नाहीये. पुरुष वर्ग खास करून या डी झोन मध्ये कृपया आपण या ठिकाणी कोणीही यायचं नाहीये. आणि पुरुष वर्ग सगळे लोक पाठीमागून यायचे आपण सर्वांना विनंती आहे की जेणेकरून आपण डी झोन मधल्या मुलांवरून यायची कृपा न करता उजव्या साईडला जे पुरुषांसाठी जी जागा सोडली आहे त्या उपस्पेस मध्ये आपण येऊन बसायला. स्टेजच्या डाव्या बाजूने कुणीही पुरुष मंडळीने येऊ नये. उजव्या बाजूने यायचं आहे. शिस्तीचं पालन करायचं आहे. कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे. मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोज तरंगे पाटील यांचं काटेपिंपळगाव नगरीतर्फे सकल मराठा समाजाच्या शिवाजी महाराज जय. मराठ्याचे आरक्षण योद्धा माननीय मनोज तरंगे पाटील या ठिकाणी येत आहेत. सर्वांनी उठून उभं राहायचंय आणि आपल्या दोन्ही हाताने टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. एक मिनिट टाळी बंद राहता कामा नये. मराठ्याचे आरक्षण योद्धा माननीय मनोज तरंगे पाटील स्वागत करायचं व्यासपीठावर येत आहेत. त्यांचं पूजन या ठिकाणी काटेपिंपळगावच्या ग्रामसेवकांकडून होत आहेत. त्यानंतर मनोजदादा व्यासपीठानंतर आल्यानंतर डी झोन मध्ये जी गडबड आहे सर्वांनी मागे सरकायचंय. काटेपिंपळगावच्या सर्व ग्रामवासियांना विनंती आहे आपण डी झोन मधून मागे सरकायचंय. मराठ्याचे आरक्षण योद्धा माननीय मनोज तरंगे पाटील यांचं पूजन या ठिकाणी होत आहे. सर्वांना विनंती आहे आपण शिस्तीचं उल्लंघन या ठिकाणी आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेण्याची कृपा करायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा एक मराठा या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोज तरंगे पाटील हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी स्वागत करीत आहेत. हार कुठे
माझं विनंती आहे की आपण समजायचं आहे. हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय कृपया सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचंय. काटे पिंपळगाव बसा खाली बसा. मध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मान स्वदेशी. थंडी प्रचंड आहे तरी पण तुम्ही थंडीत बसला. काय मध्ये बरोबर बोललो. इतक्या थंडीतही सरकार लोक म्हणजे सरकारला समजून घेणं गरजेचं आहे. समाज इथं न्यायासाठी बसला. आता हे वेगळाच रेकॉर्ड असं आहे ना. 5 पर्यंत झाल्या पण आता 5:15 6:15 सभा झाली. हे दुःख ही वेदना आहे. हे आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही वेदना आहे. सभा नाहीये किंवा हा कार्यक्रम नाही. सरकारने जाणून घेतलंय. आता अंमलबजावणी राहिले तेवढं जाणून घेतलं म्हणजे बरं होईल. कारण मायबापा होईल लढाई शेवटी मराठ्यांच्या एकजुटीनं जिंकली. खूप वर्षापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देत नव्हते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंय. आतापर्यंत 1.5 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण मिळालंय. आता जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा राहिलाय तो कायद्याची अंमलबजावणी सुद्धा 15 तारखेपर्यंत होणार आहे. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा एकदा 10 तारखेला आपण थोड्या वेळाने बसत 10 तारखेला आपण पुन्हा आमरण उपोषण पुकारले. यांचं काही प्रॉब्लेम आहे काय थोडंच येतो माहिती. दहा तारखेला पुन्हा या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण हो म्हणून आणि त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण आमरण उपोषण पुन्हा या लेकरांसाठी पुकारलं. इतकी थंडी असताना तुम्ही बसलात म्हणजे तुमची ताकद मी वायाला नाही जाऊ देणार याचा विश्वास तुम्हाला पाहिजे. आणि मी सुद्धा रात्रपाठ एक करून मराठा समाजाच्या भेटी घेतोय. एक गाव नाही किती आम्ही सोडतो, प्रत्येक गावात समाजाला किती उशीर झाला तरी भेटतो. आपल्या बरोबर आपले पोलीस बांधव सुद्धा ताठायला लागले. त्यांचे टाळ्या वाजून तो शब्द 5 महिन्यात मी पहिल्यांदा काढलं बरं का. कारण मी जरा आज हाल बघितले त्यांचे चेहऱ्यावर तरी हसू होतं बरं त्यांचे. आता यांच्याने बघितलं मी आणखीन पण इथून बघितलं त्यांनाही वाटतंय आता काय नाविलाज आहे. जाऊ द्या बांधवांनो, सॉरी पण नाविलाज आहे आमचा. तुमचे हाल आमच्यामुळे व्हायला लागले पण नाविलाज आहे आमचा स्वतः. लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्ही रातपाट एक करतो. आमच्यासोबत तुमचे व्हायले. ज्या दिवशी हा कायदा पारित होईल त्या दिवशी सगळ्यात अगोदर गुलाब तुमच्या डोक्यावर टाकू आणि कायदा आम्हाला तुम्ही कारवाई केली याचा राग नाही येणार पण नाही. पण शेवटी माणूस मनुष्य प्रत्येक आपण आपली ड्युटी करतो तसा मराठा समाजही करतो. शेवटी सगळ्यांना जीव तुमचे हाल होत आहे. कारण ही भारतातली पहिलीच वेळ असेल की रात्रंदिवस सभा सुरू आहेत 5 महिन्यापासून. नसता दिवसा खेळ सुरू असतो. लय झालं तर संप्रदायिक गोष्ट मग हे बंद पडून जात. पण आपल्या कार्यक्रमाला रात्री सुरू येतात दिवसा पण सुरू. बरं संपत नाही त्याला मित्र काय करा. नाशिक पासून निघालोय ते सालेर मला वाटलं जवळ असं का
ते फार गुजरातच्या बाउंड्रीवर निघालं. तिथून सुरुवात होती. आत्तापर्यंत सारखे लोकच आहेत. कमाल आहे. आणि तुम्हालाही मानावं लागेल की इतक्या रात्री तुम्ही लेकरा बाळासह बसताय. ही वेदना आहे, परंतु तुमची ताकद नाही व्हायला जाऊ देणार हे शब्द आहे माझा तुम्हाला. आरक्षण तर मिळालंच, आता फक्त अंमलबजावणी राहील. ती घेतले हे सोडत नाही. आणि त्याची एक यशाची पायरी सांगतो तुम्हाला. मी नुसतं आमरण उपोषण 10 तारखेला पुकारले. सरकारला माहिती आहे पहिलंच उपोषण मोठं झालेलं आहे, मला माझं शरीर साथ देत नाही, सरकारला माहिती आहे. त्याच्यात मी आमरण उपोषण पुकारले. मी सरकारच्या लक्षात आलं काही होऊ शकतं याच्या शरीराचं, म्हणून एक यशाची पहिली पायरी झाली. मंगळवारी आणि बुधवारी होणारी कॅबिनेट यावेळेस सोमवारी झाली आहे. म्हणजे सगळे कामाला पुन्हा लागलेत. आपला आट्टा म्हणजे आपल्या मुलांसाठी. आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आपलाही नोकरीतला टक्का वाढला पाहिजे, आपल्या आईबापांना केलेल्या कष्टाचं हे चीज झालं पाहिजे. आपलं आईबाप आपल्यासाठी लढतायत, रात्रंदिवस कष्ट करतात आणि मुलं शिकवतात. त्यांना प्रत्येक आईबापाला वाटतं माझ्या लेकराला ही नोकरी लागली पाहिजे. ते स्वप्न साकार करण्यासाठी हा रात्रंदिवस संघर्ष सुरू आहे. आणि लढाई आता जिंकत आली ठेवली नाही. फक्त अंमलबजावणीचा विषय राहिला आहे. ती 15 तारखेपर्यंत होईल असं 100% खात्रीने सांगतो. परंतु नाही झालं तरी लढा सुरू आहे. आता तुम्ही खूप वेळचं जागलेलं आहेत, मी पण जागलेलो. मला थंडी वाजायला लागली, तुम्हालाही वाजायला लागली. पण जाताना एवढं सांगतो, किती वेळ बोललो तरी तेच आहे. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हा तुमचा मुलगा 1 इंच सुद्धा मग गाठणार नाही शब्द. 10 तारखेला आमरण उपोषण पुकारले. पुन्हा एकदा गावखेड्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांततेत एकत्र आहे. आपल्याला ही अंमलबजावणीची लढाई सुद्धा जिंकायची. तुमच्या जोरावर, तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या आशीर्वादावरची मोठा लढाई मी लढतोय. कारण 75 वर्षातला सगळ्यात मोठा कायदा आहे सगळ्या सोयऱ्यांचा आता बनल्या. मराठ्यांसाठी एकही कायदा नव्हता, असले तरी ते मला माहीत नाहीत. परंतु ओबीसी आरक्षणात आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती 75 वर्षात पहिल्यांदाच मराठ्यांसाठी होती. हा मराठ्यांसाठी खूप मोठा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला ताकद लावावी लागणार आहे. नसताही जर विषय मागं पडला तर हा कायम मागं पडू शकतो. एकदा जरी ती अंमलबजावणी झाली तर पिढ्यांना पार आपल्या लेकरांचं कल्याणच झालं. त्यांना मोठं करण्या वाचून कोणीच रोखू शकणार नाही. आपले पोरं 100% मोठे होणार आरक्षणातून. त्याचे फायदे ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं ते उचलायला लागले. त्यामुळे 10 तारखेला पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहा. मी जीवाची बाजी लावून पुन्हा एकदा लढणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 10 तारखेला आंतरवालीला बैठक केली आहे. ज्यांना शक्य नसलं त्यांनी पुढं त्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन शांततेत रॅल्या काढा किंवा काय तुमच्या पद्धतीनं जसं करता येईल तसं. फक्त शांततेत पुन्हा एकदा मराठी एकत्र आहे. आता थंडी वाजायला लागली, थांबू मग कार्यक्रम होईल ना. मग आरक्षणाच्या विषयात मराठा समाज राज्यातून एकत्र आलेला आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, तुमच्या ताकद व्हायला जाऊ देणार नाही. आरक्षण देऊन तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाला विजयाचा टाकल्याशिवाय पुन्हा मागं हटणार नाही शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद.